जय शिवराय. उपस्थित असणारे सगळेच मान्यवर, सगळे पत्रकार बांधव, म्हणजे माजी आमदार अतुल शेठ बेनके, आदरणीय काळे साहेब, शिवसेनेचे तालुका संपर्क प्रमुख दिलीपदादा बामणे, चौगुले साहेब, दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे तालुक्याचे अध्यक्ष, सगळे आपण मान्यवर. खरं तर पत्रकार परिषद तुम्ही बरेच दिवस याविषयी विचारत होतात की नेमकी जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुकांच्या संदर्भात तालुक्यामध्ये काय परिस्थिती असणार. तर त्या संदर्भामध्ये आपल्यापर्यंत ही माहिती खरं तर देण्यासाठी आज आपल्याशी संवाद साधतोय की दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार आणि राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे असे 3 पक्ष आम्ही एकत्र मिळून ही जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुका आम्ही लढवतो आहोत. जी अंतर्गत जागा वाटपाची जी काही प्राथमिक चर्चा आहे ती अगदी अंतिम, एक आज संध्याकाळ उद्या सकाळपर्यंत ती अंतिम होईल. त्यानंतर त्याही संदर्भात आपल्याला कल्पना देता येईल. परंतु आत्ता मात्र ही आपल्यापर्यंत माहिती पोहोचवण्यासाठी आमची सगळ्यांची एकवाक्यता आहे की उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार आम्ही 3ही पक्ष मिळून ही जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणूक लढवत आहोत. आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष जुन्नर तालुक्यामध्ये एकाच चिन्हावर, म्हणजे घड्याळाच्याच चिन्हावर या सर्व जागा आम्ही लढवतो आहोत. मागच्या महानगरपालिकांच्या निवडणुकांच्या वेळी पिंपरी चिंचवड असेल, पुणे असेल, या ठिकाणी काही ठिकाणी जिथे मतविभागणीचा, विशेषतः समविचारी मतविभागणीचा जो काही एक फटका पडू शकतो, ही टाळण्याच्या दृष्टिकोनातून वरिष्ठांनी, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वरिष्ठांनी हा निर्णय घेतला. आदरणीय पवारसाहेबांबरोबर, अजितदादांबरोबर जी आमची बारामतीमध्ये बैठक झाली, या बारामतीच्या बैठकीमध्ये हा निर्णय झाला. जिथे जिथे शक्य आहे, जिथे जिथे कार्यकर्त्यांची सहमती आहे, अशा ठिकाणी आम्ही घड्याळावर एकत्रितपणे ही निवडणूक घड्याळ या चिन्हावर लढवतो. आणि महाविकास आघाडी ओरिजिनल जी आहे त्यामध्ये आधीपासून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार हे सोबत आहेत. आणि आपण हेही पाहिलेलं आहे की शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरेच्या सगळ्या कळवट शिवसैनिकांनी या दोन्ही निवडणुकींमध्ये अत्यंत हिरहिरीनं हे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार या पक्षाबरोबर ही कायम ही भूमिका घेतलेली आहे. आणि त्यामुळे आम्ही या निवडणुकीमध्ये सोबत जातो, जेणेकरून सर्व पक्षांच्या कार्यकर्त्यांना जिथे जिथे शक्य आहे तिथे तिथे आम्हाला न्याय देता येईल. शिरूर लोकसभा मतदारसंघामध्ये शिरूर लोकसभा मतदारसंघामध्ये जसं आपल्याला सांगितलं त्या पद्धतीनं वरिष्ठ पातळीवर जिथे जिथे शक्य आहे त्या त्या ठिकाणी दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस आणि मग तिथल्या स्थानिक शिवसेनेचं जे काही म्हणणं आहे त्यानुसार हा अलायन्स आपण करतो आहोत. जिथे हे मान्य नाही किंवा जिथे हे शक्य नाही अशा ठिकाणी काही ठिकाणी मैत्रीपूर्ण लढती होतील. आंबेगाव तालुक्यामधली परिस्थिती वेगळी आहे. आंबेगाव तालुक्यामध्ये तुतारी आणि घड्याळ, म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार आणि राष्ट्रवादी काँग्रेस हा अलायन्स होत नसल्यामुळे तिथे वेगळा निर्णय आंबेगाव तालुक्याचा घेतला गेलेला आहे. शिरूर आणि हवेलीचं आज माझ्या माहितीप्रमाणे अंतिम जी काही चर्चा आहे त्या चर्चेला अंतिम स्वरूप दिलं जाईल. खेड तालुक्यामध्ये शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार या संदर्भात आपण पुढे जातो आहोत. आणि जुन्नरमध्ये मी आपल्याला जो निर्णय सांगितला त्या पद्धतीनं दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस आणि उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना आपण एकत्र जातो. मला बाळाभाऊंचा दोघांना प्रश्न आहे की राष्ट्रवादीची खूप घडली, त्याच्यानंतर तुम्ही दोघांनी एकमेकावर आरोप प्रत्यारोप केले. आता याच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर तुम्ही पुन्हा एकत्र येत आहे. पण आता शेजारच्या तालुक्यामध्ये दोन जे निष्ठावंत जे गट होते, म्हणजे राष्ट्रवादीचे जे अजितदादा आणि शरद पवार गट, यांची एकमेकांची डोकी पण फोडली. मग आता म्हणजे निष्ठावंत कार्यकर्त्यांचा खेळ होतो असं वाटत नाही? यामध्ये फार महत्त्वाची गोष्ट आहे, आपण या सगळ्या गोष्टीचे कारण जर विचारलं तर कारण काय होतं ही फूट पडण्याचं, ते म्हणजे आदरणीय दादा आणि साहेब बाजूला झाले, हे कारण होतं मूळ. मग हेच कारण जर संपलं असेल, जर आदरणीय दादा आणि साहेबच जर सोबत येत असतील, तुम्ही पिंपरी चिंचवडचा आणि पुण्याचा जाहीरनामा जर बघितला तर त्या जाहीरनाम्यावरचं चित्र पाहून अनेक जण सुखावले होते की एकीकडे आदरणीय साहेबांचा फोटो होता आणि एकीकडे माननीय दादांचा फोटो होता. नाही, हे सोयीस्करित्या नाही म्हणत आहे मी. तुम्हाला पुन्हा तोच प्रश्न विचारतोय की कारणच जर नाही आहे, ज्या कारणासाठी हे घडलं होतं ते कारणच जर एक आलं
तर त्यानंतर वाद घालण्याचा प्रश्न राहत नाही. मग त्यांनी निष्ठावंत कार्यकर्त्याची डुकी फुटली त्याची. हे बघा, यामध्ये मी तुम्हाला तेच म्हणतोय, कुठल्या कारणासाठी आपण जे करत होतो, या कारणासाठी जेव्हा आपण एक येतोय, कारण संपल्यानंतर तुम्ही समविचारी मतांची हे करणं, यासाठी जर तुम्ही एक आलात तर ती गोष्ट सोयीची ठरली. आज तुम्ही मुंबई महानगरपालिकेतलं जर उदाहरण घेतलं तर मुंबई महानगरपालिकेत फायदा कोणाचा झाला? नाही म्हणजे युत्या या आघाड्या आता या सगळ्या गोष्टी ज्या आहेत, मी पुन्हा एकदा म्हणतो, समविचारी मतांची विभागणी जर तुम्हाला टाळायची असेल तर त्यासाठी तुम्हाला हा अलायन्स आणि हा नॅचरल जो आम्ही पार्टनर्स आहोत, तो आम्ही समविचारी पक्ष म्हणून एकत्र नाही, येऊ. म्हणजे युत्या आघाड्या या जनतेच्या हिताच्या का तुमच्या हिताच्या? कुणाच्या? म्हणजे या युत्या आघाड्या ज्या होत आहेत ते जनतेच्या हे हितासाठी बघा, हे मी कायम असं म्हणतो की कार्यकर्त्यांची एकूण भावना काय ही कायम समजून घेतली जाते. आम्ही दोघांनी आमच्या सगळ्या कार्यकर्त्यांशीही चर्चा केली, त्यानंतर हा निर्णय म्हणजे समन्वयाने झालेला आहे. नाही, या युत्या आघाड्यांमुळे ना, आता तुम्ही पेपर जर वाचला असेल तर पुण्यामध्ये जवळपास 2-1 लाख मतदान नोटाला झाले. मग अशा वेळेला राजकीय ज्या तुम्ही नेते आहेत त्यांनी हा विचार करायला पाहिजे. 2 लाख जर मतदान पुणे महानगरपालिकेमध्ये काही गोष्टी वेगळ्या होत्या, त्यातल्या नॅरेटिव्स काही वेगळे होते. तुम्ही पुणे महानगरपालिकेमध्ये जे नोटाला मतदान करणारे लोक होते ते काही ठिकाणी काही प्रभागांमध्ये टँकर माफियांच्या विरोधात होते, ज्यांच्यावर टँकर माफिया असण्याचा आरोप झाला असं मी म्हणतो, असेही लोक निवडून आले. खासदार साहेब, त्यामुळे या सगळ्या ज्या गोष्टी आहेत त्या दोन्हीचा आपण बादरायण संबंध लावण्यापेक्षा ही जी प्रॅक्टिकल वस्तुस्थिती जी आहे ती आपल्याला सांगितली. खासदार साहेब पाहतोय की घड्याळ चिन्ह लढायचं तुम्ही फायनल केलं आहे, परंतु काही उमेदवारांनी तुतारी जे चिन्ह ते पण मतदारांपर्यंत पोहोचवलं आहे. त्या उमेदवारांचं सगळ्यांचं एकमत झालंय. हो, उमेदवारांशी आधी चर्चा केली. कालही ज्या काही गटांमध्ये आपण म्हणतात त्या गटांमध्ये कार्यकर्त्यांचाही मेळावा झालेला आहे आणि मी जसं आधी म्हणालो, मतभेद हे कुटुंबात सुद्धा होतात. मनभेद होण्याच्या आधी जर सांधले गेले तर गोष्टी सोप्या होतात. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या बाबतीमध्ये कालही ज्या गटांमध्ये तुतारी चिन्हाचा प्रचार हा मोठा झाला, जुन्नर तालुक्यामध्ये हा संदेश सर्वदूर गेलेला आहे की तुतारी म्हणजेच घड्याळ आहे, घड्याळ म्हणजेच तुतारी आहे आणि त्या पद्धतीने त्या गटामध्ये तो प्रश्न सॉल्व्ह होतो. तुतारी चिन्ह विसर्जित करणार का? आणि मूळ हा जो पक्ष आहे राष्ट्रवादी तो एक होणार का? हे तात्पुरतं फक्त मला असं वाटतं इट इज टू अर्ली टू कमेंट आणि याविषयी हा प्रश्न जर आपण आदरणीय साहेबांना किंवा दादांना विचारलं तर त्याचं उत्तर योग्य पद्धतीने. वेंकटेश, तुम्हाला प्रश्न आहे माझा की वारुळवाडीमध्ये आता तुम्ही काल प्रचाराचा नारळ फुटला, तुमचे जे निष्ठावंत कार्यकर्ते ते तर समोरच्या पार्टीत दिसले. मग अशा वेळेला तुम्ही कसं पुढे सामोरं जाणार? नाही, माझी त्याच्या बाबतीत जुन्नर तालुक्याच्या राष्ट्रवादी काँग्रेस कसं होतं, पक्ष पार्टी चालत असताना एखाद्या गावामध्ये कधी कधी असं होतं की गाव एकत्र आलं आणि तो उमेदवार तिथे गेला तर ते गावचे लोक जे असतात, मग ते इतर पक्षाचे कार्यकर्ते जरी असले तरी त्या गावाच्या उमेदवाराच्या प्रती म्हणून तिथं काही लोक उपस्थित होते. त्याच्यानंतर जे घडलं त्याच्यानंतर माझी दुपारी परत बैठक झाली आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरद पवार याचे जो काही उमेदवार येईल त्याच्या मागे ते तुम्हाला सगळं दिसतील. दिलीप शेठ सर, म्हणजे आज तुम्ही आता शिवसेनेचे नेते आहात, तालुका प्रमुख या ठिकाणी दिसत नाही, त्यांची भूमिका वेगळी आहे. भूमिका अशी वेगळी नाही आहे. थोडंसं ते त्यांच्या पद्धतीने ते विचार करतायत, पण आम्ही त्यांना कुठल्याही प्रकारे नाकारलेलं नाही. त्यांच्या इतर पक्षाच्या नेत्यांची ही चर्चा सकाळपर्यंत मिटिंग चालू आहे अशी चर्चा आहे. मशाल सोबत आहे असं तुम्ही म्हणताय, पण मशालीचे तालुकाध्यक्ष नाहीयेत का? नाहीयेत तालुका अध्यक्ष नाही आहेत ते त्या थोडेफार त्या काही गोष्टीसाठी ते विचार करतायत. म्हणजे ते कधी आज संध्याकाळपर्यंत पण आमच्या बरोबर येऊ शकतील किंवा त्यांचा विचार सांगतील आम्हाला काय असेल माहिती तो. अशी होती की हा. तालुका प्रमुख माऊली खंडागळे जे आहेत ते तिकडे वर्ग झालेले आहेत. वस्तुस्थिती काय नेमकी? नाही, अजूनपर्यंत म्हणजे ते वर्ग झालेले आहे. आम्ही लॉजिकली बोलत नाही, प्रॅक्टिकली बोलायला पाहिजे. अजूनपर्यंत तरी आम्हाला त्या पद्धतीचा कुठल्याही ते प्रकारचा सोबत त्यांनी असताना कळवलेलं नाही. त्यांच्याशिवाय तुम्ही एकत्र आले. माऊली खंडागळे सोबत तुमचे असताना त्यांच्याशिवाय तुम्ही एकत्र आले. नाही, माऊली सोबत आहे आम्ही ना, कुठे अजून नाही म्हणतच नाही, माऊली सोबत आहेच होत आम्ही. तुमची ते गैरहजर काय? हा? संपर्कात जर आहे तर ते गैरहजर का आहे? गैरहजर असेल त्यांचा आता काही त्यांनी काही वेगळा विषय त्यांच्या डोक्यात असेल तर आम्हाला माहित नाही अजून, परंतु आम्ही काही त्यांना नाकारलेलं नाही. नारायणगाव वारुळवाडी गटासाठी उमेदवार मिळायला उशीर का झाला? का भेटत नव्हता का? उशीर का झाला? काय झालं, खूपच इच्छुक असल्यामुळं ते आम्हाला सगळ्यांबरोबर एकत्र बसून त्याची चर्चा करावी लागली. त्यामध्ये वारुळेताई होत्या, बोरकरताई होत्या, खैरेताई होत्या, शेळकेताई होत्या आणि मेत्रेताई होत्या. आणि त्याच्यामुळे पक्षाच्या पॉलिसीज काय ठरणार, काय होतं हे काय अंतिम होत नव्हतं. आता ते ठरलेलं आहे आणि आम्ही बऱ्याचशा उमेदवारांची एकमत करण्याचा प्रयत्न सुद्धा झालेला आहे.
जसं आता खासदार साहेबांनी सांगितले, बामणे साहेबांनी पण सांगितले, 3 पक्षाची आघाडी झालेली आहे. या तालुक्यात आघाडी म्हणून करून लढणार आहे. आमचं अजून सीट शेअरिंगचं डिस्कशन चालू आहे. त्यातून कोणाला कसं बसवायचं ते ठरेल. उद्या परवापर्यंत त्या ते म्हणजे आज फॉर्म उमेदवार तुम्ही जाहीर करणार नाही. नाही. आता सीट शेअरिंग करून कसं ठरेल ते तुम्हाला उद्या वाटत नाही परवा. उशीर होते म्हणून पुढे प्रचाराला उशीर होईल नाही, किती आता 1 दिवस तर राहिला. राष्ट्रवादी किती जागा लढणार, शिवसेना किती जागांची मी मागणी तुम्हाला आहे? तेच म्हणालो, सीट शेअरिंगचा जो फायनल फॉर्म्युला आहे तो एकदा क्लिअर झाला की तो आपल्याला कळेल आणि त्यानुसार मी आपल्या सगळ्यांशी पुन्हा आम्ही तिघे मिळून संवाद साधू आणि त्यावेळी आपल्याला ते कळेल. कोल्हे साहेब काल इथं माऊली खंडेकडे आले, शिवसेनेचे सगळे नेते आले, त्यांची एकत्रित बैठक झाली. त्याच्यामध्ये काय नेमकं फिसकटलं कुठे आणि ते निघून गेले. मग आता नेमकं पॅचअप होतोय की नाही, की माऊली खंडाळ्यांचे तिकडे वर्ग हे होणार? बघा, मी पुन्हा तेच म्हणतोय वाणी साहेब की जे शिवसेनेच्या संपर्क प्रमुखांनी जी गोष्ट सांगितली त्यानुसार कुठलीही अशी ऑफिशियल माहिती ना त्यांच्यापर्यंत आहे ना माझ्यापर्यंत आहे. अशी ऑफिशियल माहिती जोपर्यंत आमच्यापर्यंत येत नाही त्याविषयी असं कुठलंही भाष्य करणं योग्य नाही. त्या पद्धतीनं त्यांनी सांगितलं. त्यांच्या तालुका प्रमुखांविषयी ते आग्रही असणं आणि ते त्यांच्या संदर्भामध्ये कायम पाठपुरावा करणं ही अगदी स्वाभाविक गोष्ट. यामध्ये कुठल्याही अलायन्समध्ये यामध्ये अडचण होत फक्त 2च दिवस पुढे मागे ज्या गोष्टी होतात या गोष्टींसाठी हे प्रयत्न सुरू आता साहेब असतात. फक्त 2च दिवस राहिले फॉर्म भरायला आणि समोरचे उमेदवार परीक्षेला बसलेले आहे. अजून तुमचे उमेदवार शाळेत प्रवेशही घेतलेला नाही. असं तुम्हाला वाटतं? आमचे उमेदवार सगळे ग्राउंडवर आहेत. हे सगळे ग्राउंडवर आहेत. समोरच्या उमेदवारांची यादी जर तुमच्याकडे असेल तर ती मला दाखवा. खासदार साहेब, त्यामुळे हे सगळेच पक्षांची ही परिस्थिती असणार आहे. या सगळ्या जागा वाटपाच्या ज्या काही गोष्टी आहेत, ज्या काही घडामोडी आहेत, या पुढे मागे 19-20 जे काही आहेत त्या सगळ्या शक्यता तपासून जेणेकरून निवडणूक करायची तर ती गुलालाचीच करायची हा आमचा सगळ्यांचा निर्धार आहे. सत्यशील शेरकर दिसत नाही. सत्यशील दादा आज पुण्याला आहेत. माझं बोलणं झालं त्यांच्याशी. ते दुपारी आले की आपण पुन्हा या म्हणजे तुम्हाला ते विज्युअल्स मिळतील. ते दुपारी मला भेटायला पुढे येतील. जुन्नर तालुक्याच्या जनतेला तुम्ही तिघं एकत्र दिसणार? हां? शेरकर, कोल्हे आणि बेनके एकत्र दिसणार का? मग आता आम्ही आहोत ना. नाही, नाही, आहे ना. त्यासाठीच तर तुम्ही आम्ही आधीमध्ये सांगतो. कसं फिसकटलं ना? त्यासाठीच आम्ही सांगतो. हा, नाही, आधीमध्ये फिसकटलं. मला सांगा थोरवे साहेब, या आधी आपण कुठल्या पेपरमध्ये काम करत होता? पण मी अकोटाईमध्ये होतो. ठीक आहे. त्याआधी सुरुवात कुठल्या पेपरमध्ये केली? अकोटाई. काही गोष्टी जेव्हा बदलतात, मी तुम्हाला एकच गोष्ट म्हणालो, मतभेद आणि मनभेद या 2 गोष्टींमध्ये पुसटशी सीमारेषा आहे. मनभेद होण्याच्या आधी जेव्हा जुळलं जातं तेव्हा कुटुंब एकत्र येतं. त्या पद्धतीनं सत्यशील दादा असतील, संजय काळेसाहेब असतील, अतुल शेठ असतील आणि मी असेल. तर आमच्या ज्या भूमिका आहेत या भूमिका वैयक्तिक आयुष्यामध्ये काही जरी झालं तरी आम्ही मित्र आहोत. ती मैत्री आम्ही कायम टिकवलेली आहे आणि त्या पद्धतीने आता पुढे नॅव्हिगेट करणं सोपं आहे आणि त्या दृष्टीने आमची वाटचाल सुरू आहे. तुमच्या लेवलवर तुमचे मतभेद किंवा काय तुम्ही म्हणताय ते तुम्हाला असं वाटतं की जनता स्वीकारेल का तुमचं? मी पुन्हा तुम्हाला म्हणतो की समविचारी मतांची विभागणी टाळण्याच्या दृष्टिकोनातून तुम्हाला ही भूमिका घेणं फार गरजेचं असतं आणि ही जेव्हा तुम्ही भूमिका घेता तेव्हा अनेक ठिकाणी आपल्याला बघायला मिळतं की काही पक्ष वेगवेगळ्या निवडणुका लढवतात त्यानंतर सुद्धा ते एकत्र यावं लागतं. बिहारमध्ये झालंच ना. बिहारमध्ये वेगळ्या निवडणुका लढल्या ना आणि हे झाल्यानंतर पुन्हा त्यांना त्या ज्या गोष्टी असतात त्या निवडणुकीनंतरच्या ज्या काही गोष्टी असतात त्यावेळी त्या अलायन्स आणि या गोष्टी काही निवडणूक पूर्व असतात, काही निवडणुकीनंतर असतात. या केसमध्ये कुठेही कन्फ्युजन नको या दृष्टिकोनातून आम्ही तिघेजण निवडणूक पूर्वच जुन्नर तालुक्यासाठी ही आघाडी आम्ही जाहीर करतो. आपण म्हटलं की सांगत बसावं लागणार ना लोकांना. सांधले सगळं सांधलंय. तुम्ही काळजी करू नका. ऐका, आमचं सांधून झालंय. आनंदी तुम्ही उगं उचकटून बघू नका. सांधलंय, सिमेंट बरोबर भरलंय का नाही भरलंय हे बघण्याची काही आवश्यकता नाही. साहेब खुशी खुशी तुम्ही जे म्हटलं उमेदवार काही तालुक्यातले डिक्लेअर झालेत का? म्हणजे तुम्ही- आता डिक्लेअर मी काय परिस्थिती तेच आहे? म्हणालो, फायनल एकदा अंतिम यादीवर हात फिरवणं सुरू आहे. त्यानंतर एकदा किमान जागा वाटप उद्या वगैरे परवा. असेल किंवा तेच शिवसेनेला म्हणतोय. किती वेळ? अंतिम हे या 1-2 दिवसात फायनल होऊन जाईल. आम्हाला पण नाही यावं लागणार. आणि कोणाची 100% या ना. जागा तुमचं स्वागत आहे. तुम्ही भेटलात तर बरं वाटतंय. तुम्ही म्हणले की समविचारी पक्ष एकत्र आले, मग काँग्रेस आपल्या सोबत नाही का? हा? काँग्रेस आपल्या सोबत नाही का? काँग्रेस आहेच तसोबत. आज सत्यशील दादा आणि त्यांच्या काँग्रेसचे जे नेते आहेत, सत्यशील दादा जरी नाही सत्यशील दादांशी त्याच्या संदर्भात इथल्या स्थानिक नेत्यांशी जे बोलायचं होतं ती जबाबदारी मी त्यांच्यावर ठेवलेली आहे. तर ते म्हणाले मी आज पुण्यात आहे, दुपारी आलो की आपण बोलू. अतुल दादा, दोन्ही राष्ट्रवादी एकत्र यावी अशी तुमची त्या पूर्वीपासून इच्छा होती. तुम्ही नगर परिषदेला पण प्रयत्न केले. आता शेवटी जिल्हा परिषदेला हा योग आलाय. काय भावना आणि पुढे काय अपेक्षा? नाही, मला त्याच्यात खूप आनंद आहे. माझ्या इलेक्शनला माझा पराभव झाल्यानंतर पण मी पहिली प्रतिक्रिया दिली होती की माझ्या पराभवाचं मला वाईट वाटत नाही, पण हे 2 वेगळे ज्याचं मला जास्त वाईट वाटतंय.
आता एकत्र झाले त्याचा मला खूप आनंद आहे आणि मी कार्यकर्त्यांशी संवाद साधल्यानंतर प्रत्येक गटवाईज आम्ही जेव्हा बैठक घेतली तेव्हा लोक खूप खुश आहेत आणि म्हणून ते जे लोक म्हणतात जे अजितदादा पवार साहेबांनी आम्हाला म्हणजे दादांनी आम्हाला सांगितलं त्याबद्दल कोल्हे साहेबांना आम्ही बसलो आणि एकत्रित बसल्यानंतर साहेबांनी कोल्हे साहेबांनी दादांनी सांगितलं की एकाच चिन्हावर जर गेलं तर ते तर अजून आनंद झाला. म्हणून आता सगळीकडं चांगलं परिस्थिती राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची आहे आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाबरोबर शरदचंद्रजी पवार साहेबांचा पक्ष आणि त्याचबरोबर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे आल्यामुळं ह्या 3 जणांची आघाडीचा अलायन्स या जुन्नर तालुक्यामध्ये नंबर 1 राहील आणि 8च्या 8 जागा आम्ही जिंकू असा आम्हाला विश्वास आहे. खासदार साहेब, आता तुम्ही खरं म्हणजे जिल्ह्यात सगळं नेतृत्व करताय. आता तुम्ही तुतारीचं नेतृत्व करता, तुम्हाला घड्याळाचं नेतृत्व करावं लागणार आहे. यामध्ये सगळ्यामध्ये माजी खासदार जे आहेत त्यांनी उमेदवार दिलेली होती, यात तुमची भूमिका कशी आहे? काय माजी खासदार जे काही आढळराव पाटील हां ते आपल्या पक्षात आहेत घड्याळाकडे. हां आता तुम्ही सगळं नेतृत्व करताय, मग त्यांची भूमिका काय आहे? त्यांची भूमिका आपण त्यांना विचारली तर जास्त बरं पडेल. त्यांच्याविषयी माझी भूमिका काय आहे? नाही, त्यांच्याविषयी माझी भूमिका काय एवढंच मी सांगू शकतो. सोबत दिसत नाही. हां, त्यांच्याविषयी माझी भूमिका काय एवढं मी सांगू शकतो. त्यांची भूमिका काय आपण त्यांना विचारतो. नक्कीच ज्येष्ठ नेते आहेत, मला त्यांच्याविषयी कायम आदर आहे. आपण अगदी निवडणुकीच्या धामधुमीतही बघितलं की जिथे शिवनेरी किल्ल्यावर माझी त्यांची भेट झाली तर आम्ही वाकून नमस्कारच केला. माझ्या भूमिकेत कधीही बदल नाही. मला त्यांच्याविषयी आदर आहे. आता ते घड्याळाकडे आता तुम्ही जिल्ह्यात करता. शिवसेनेमध्ये शिंदे सेनेमध्ये जायचा प्रवेश करायसाठी ते प्रयत्न करतायत, तुम्ही त्यांना रोखणार का? मग माझ्यापर्यंत अशी बातमी आलेली नाही. हे आपण सांगितलं. जर त्यांनी मला ऑथेंटिक अशी माहिती मिळाली तर 100% आम्ही विनंती करू. विनंती करणार? 100% विनंती करू अलायन्स म्हणून. सर, आता तुम्ही म्हणताय की आता ठरलंय असं की राष्ट्रवादीच्या घड्याळ चिन्हावर निवडणूक लढवायची, परंतु आता आपलं मशालीचं चिन्ह आहे, त्याचं काय करायचं? नाही मशालच लढणार. मशालच लढणार. जागा वाटपानंतर जागा वाटपाचा जो विषय तो त्याच्यात आमचं चालू आहे. मशालच लढणार आणि मशाल त्या जागेवर मशालाचा एक्झिस्टन्स संपणार. हा. फक्त 2 राष्ट्रवादी म्हणून घड्याळाची 2 राष्ट्रवादीचे जेवढे उमेदवार आहेत ते घड्याळावर लढणार. जेवढे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे उमेदवार आहेत ते मशालीवर लढणार. साहेब, ते जेव्हा ते अजित दादाकडे गेले तेव्हा तुम्ही त्यांना एक सल्ला दिला होता, मित्रा शहाणा हो, अजून निर्णय करायची वेळ आहे, म्हणजे असं सल्ला दिला होता. असं म्हणतात की परिस्थिती माणसाला शहाणपण शिकवते. कदाचित आमच्या दोघांच्या बाबतीत खरं असेल. मग हा शहाणपणा माऊली खंडागळे आणि मंगेशांना जर तुमच्या सोबत आले नाही तर त्यांची अकल्पत येऊ शकते. नाही, तो अजून विचारच केला नाही पक्षाने. ते आमच्या सोबतच आहेत अजून. आज मग त्याचा विचार ज्यावेळेला ते जातील त्यावेळेला विचार करू त्याबाबत. हे जे युती आघाड्याचे जे चर्चा माऊली खंडागळे करतात, समजा शरद सोनवणेच्या बंगल्यावर एकत्र हॉटेलमध्ये, तुम्हाला ते न्यूज सुचत घेतलं होतं का? कसं असतं, प्रत्येक पक्षाचा ABC प्लॅन असतो. त्या प्लॅननुसार काही गोष्टी प्रत्येकाकडे जाऊन बोलायचं असतं. इथे स्थानिक निवडणूक आहे आणि स्थानिक निवडणूक असताना स्थानिकांना प्राधान्य दिलं पाहिजे. ते कसं योग्य आहे, तो माणूस निवडून यायला पाहिजे या दृष्टीने बोलत असतो. सर, जी प्लॅन प्रमाणे जर माऊलींचं तिकडे फायनल झालं तर तुम्ही परत तिकडे जम्प घेणार? माऊली शेटवर तिकडे जाणार? एकनाथ शिंदे बरोबर त्यांचा टाइम झाला, तुम्ही परत तिकडे उडी मारणार मग? अहो साहेब, आम्ही निष्ठावंत आहोत. म्हणजे ते निष्ठावंत नाही. त्यांनी गेले तर मग ते नाहीच होणार ना निष्ठावंत. आम्ही निष्ठावंत आहोत. आम्ही आमचं जे काय शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि आमची मशाल आम्ही काही सोडणार नाही. परंतु आता अजितदादा काही कार्यकर्ते शरद सोनवणेच्या बंगल्यावरती पाहायला भेटले, त्यावर त्याचं आता बघू ना काय काय. त्यामध्ये ती काय घेते का तुम्हाला विश्वासात घेऊन घेते काय? पण आता कसं आहे, जेव्हा निवडणूक लागते तिथं इच्छुकांची संख्या जास्त असते. तेव्हा एखाद्या उमेदवारापर्यंत आपण येत असताना तर काहींना अशी नाराजी होती, काही ऐकतच नाही, काही गोष्टीतून हे करतात. पण निवडणूक फॉर्म भरल्यानंतर, निवडणुकीची प्रक्रिया चालू झाल्यानंतर पक्ष ज्या बेशिस्त कार्यकर्ते आणि ह्या सगळ्या गोष्टीतून पाहत असतील तर त्याच्यावर निश्चित प्रकारे आम्ही कारवाई करणार असेल. आणि काय म्हणतो, निष्ठावंत शब्द तो इकडे तिकडे हलतो ना, म्हणून तुम्हाला विचारतो. अहो ठीक आहे, निष्ठावंत पक्षच्या विरुद्ध जो वागेल, जो राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची बांधिलकी असेल आणि त्यांनी जर वर्तन चुकीचं केलं त्याच्यावर 100% कारवाई होईल. खासदार साहेब, दोन्ही राष्ट्रवादी एकत्र ह्या निवडणुकीत कुठेच येणार आहे की यापुढे कोणी एकत्रित राहणार आहे? माझा दुसरा एक प्रश्न आहे, तुम्ही नगरपालिकेमध्ये एकत्रित आल्यानंतरही तुम्हाला मतदार महानगरपालिकेने एकत्र आल्यानंतरही तुम्हाला मतदारांनी नाकारले, त्याबद्दल ते महानगरपालिकेमध्ये जेव्हा एकत्र येण्याची जी भूमिका होती ती अगदी 11th hourला या संदर्भामध्ये ही गोष्ट एकूण असेसमेंट केल्यानंतर केली गेली.
त्यातही दुसरी एक महत्त्वाची गोष्ट मी वारंवार जे म्हणतोय, की समविचारी मतांची विभागणी टाळण्याच्या दृष्टिकोनातून आपल्याला पुढे जायचं. हा निर्णय महानगरपालिकेच्या वेळी एका टप्प्यावर झाला. परंतु महानगरपालिकेला एकूण रिझल्ट कमी असल्यामुळे तुम्ही तसं म्हणताय. पण जर इंटरनल सर्व्हे बघितला, तर इंटरनल सर्व्हेमध्ये दोन्ही राष्ट्रवादी एकत्र लढल्याचा काही प्रमाणात आम्हाला अंतर्गत हा फायदा झालेला आहे. आणि त्याच पद्धतीनं ही गोष्ट आत्ता जिल्हा परिषद निवडणुकांच्या वेळी ज्या 12 जिल्हा परिषदेच्या निवडणुका होतात, या 12ही जिल्हा परिषदांच्या क्षेत्रामध्ये या पद्धतीचं नॅव्हिगेशन ऑलरेडी सुरू आहे. कालही आपण बघितलं असेल तर आदरणीय दादांनी बारामतीमध्ये बैठका घेतल्या, पुण्यात बैठका घेतल्या. काल रात्री आमची पुण्यामध्ये या संदर्भामध्ये इतर मतदारसंघांच्या संदर्भातली बैठकही पार पडली. त्यामुळे ही मतविभागणी टाळण्याच्या दृष्टिकोनातून हे नॅव्हिगेशन होतं आहे आणि महानगरपालिकेचा निकष हा पूर्ण वेगळा आहे. मात्र जिल्हा परिषदांच्या वेळी हा निकष पूर्णपणे वेगळा दिसेल. बेनके साहेब, शिंदे गटाचे जे उमेदवार आहेत ते जाहीर झाले, त्यांचा प्रचारही चालू आहे, अजून आपला उमेदवारही जाहीर नाही. त्याच्यामुळे याचा सगळा परिणाम याच्यावर होईल असं वाटतं तुम्हाला? नाही, उमेदवारी जरी जाहीर नसली तरी आमचे जे संभाव्य उमेदवार आहेत त्यांचा अत्यंत चांगला प्रचार चालू आहे. ते घर टू घर पोचलेलं पण आहे. आता विषय आमचा सीट शेअरिंगचा असल्यामुळं ते आम्ही आज जाहीर करू शकत नाही. आम्हाला सीट्स शेअर करून मग ते पुढं जाईल आणि जेव्हा सीट शेअर करून जाहीर करायची परिस्थिती येईल, तिथं पण काही ठिकाणी 2 उमेदवार आहे. आता फॉर एक्झाम्पल इथं गुलाब शेट्टी आणि पूजाताई आहे. तर आमची ज्या पद्धतीने सीट शेअर होईल तेव्हा त्याच्याप्रमाणे आम्हाला त्यांना समझोता करून हे करून आम्हाला ते हे करणंच आहे ना. म्हणून सीट शेअरिंग झाल्यानंतर ते जाहीर होईल, पण प्रचार चालू आहे. सर, तुम्ही जे म्हणाले का प्रश्न विचारला तुतारी विसर्जित करून फक्त घड्याळ हाच एक पक्ष ठेवायचा, तर तुम्ही म्हणाले की अजितदादांना किंवा शरद पवार साहेबांना विचार. तुम्ही हा त्यांना प्रश्न विचारला होता का, आणि विचारला असेल तर त्याचं उत्तर काय होतं? नाही, यामध्ये हा प्रश्न विचारण्याची वेळ आली नाही. कारण ही जी महत्त्वाची गोष्ट आहे की जेव्हा आपण विचारतो प्रश्न, तेव्हा त्यामध्ये केवळ तालुक्याचं राजकारण राहत नाही, त्यामध्ये जिल्ह्याचं राजकारण येतं, मग राज्याचं राजकारण येतं, मग देशपातळीवर का राजकारण घडतं ते जातं आणि आंतरराष्ट्रीय या अनेक वेगवेगळ्या गोष्टी. त्यामुळे या सगळ्याच्या संदर्भातून ज्या काही पुढच्या गोष्टी दिसत आहेत त्यानुसार आत्ता समविचारी मतांची विभागणी टाळण्यासाठी आपल्याला एकत्र निवडणूक लढायची आहे. ही गोष्ट जेव्हा साहेबांनी आम्हाला सांगितली आणि दादांनी आम्हाला सांगितली, ती जर आम्हाला मान्य आहे, तर त्यानंतर मग असं तुम्ही का सांगितलं असं विचारण्याची मला तरी काही आवश्यकता वाटली नाही. सर, त्यामुळे जे अजित पवार शरद पवार साहेबांना सोडून गेले त्यावेळी तुम्ही जी भाषणं केली, मोठाचा खासदार केला, म्हणजे लोकसभेला विजय मिळाला आपल्या पक्षाला, ती जी भाषणं होती, ती जी तुमची भाषाशैली होती, तत्वांची ती मांडणी होती, आता तिथं कुठंतरी ती कुणाच्या विरोधात होती संतोषजी? अजितदादांच्या. बरोबर. जर त्यांना काही हरकत नाही, मी त्यांच्या बाजूला बसून प्रचार करतोय. तर तुम्हाला कुठंतरी वाटत नाही, असेल मी ना? तुम्हाला तेच म्हणतोय, ही जी महत्त्वाची, मी तुम्हाला पुन्हा तेच सांगतो, आपण गल्लत काय करता या प्रश्नांमध्ये. तुम्ही ज्या कारणासाठी हे सुरू होतं ना, ते कारण संपलंय हे तुम्ही लक्षात घेत नाही आहात. म्हणजे कारण जर संपलं असेल आणि स्वतः दादा आणि साहेबांनी या गोष्टीच्या दृष्टीने पुढाकार घेऊन आम्हाला सांगितलं असेल की या निवडणुका आपल्याला एकत्र लढायच्या, तर त्या कारणासाठी ज्यासाठी तुम्ही मागचे सगळे जे उल्लेख करताय, कारण ते होतं ना की ते दोघे वेगवेगळ्या भूमिकांमध्ये होते किंवा वेगवेगळ्या गोष्टीसाठी आपण भांडत होतो. आता जर त्या दोघांनी सांगितले की आपल्याला हे नॅव्हिगेट एका दिशेने करायचं आणि आपल्याला या निवडणुका एकत्र लढायच्या, तर कारण संपल्यानंतर तर मागच्या जनतेने गोष्टी, स्वीकारलं पाहिजे ना? अहो मी तुम्हाला तेच म्हणतो, या 2 गोष्टी स्वीकारलंय हो. जनतेने काय स्वीकारलंय हे तुम्हाला नक्कीच या निवडणुकीनंतर तुम्ही याच्यात जो निकाल लागला त्यातून दाखवून दिले. निकालातून 100% तुम्हाला दिसणार. कसं आहे, ही जर प्रतिक्रिया पुणे पिंपरी चिंचवडमधली प्रतिक्रिया जेव्हा जाहीरनाम्यावर मी तुम्हाला म्हणालो तसा दोघांचा फोटो दिसला ना, तेव्हा जी कार्यकर्त्यांची भावना आहे, ही कार्यकर्त्यांची भावना अत्यंत आशादायक आणि अत्यंत दिलासादायक होती. थोरवे सरांनी जो प्रश्न विचारला का लोकांना ते पटलं पाहिजे, जर दोन्ही फोटो एकत्र होते, तुम्ही शेजारी होते, अजितदादांच्या सुप्रियाताई होत्या, तरी जनतेने स्वीकारलं नाही महापालिकांमध्ये. मी तुम्हाला तेच म्हणतोय, पुणे महानगरपालिका आणि पिंपरी चिंचवड महानगरपालिका या दोन्ही महानगरपालिकांचा एकूण नॅरेटिव्ह, त्यामध्ये असणाऱ्या इतर संसाधनांचा वापर याची जर आपण बारकाईनं उल्लेख केला तर इतकी सरधोपट मांडणी करणं हे चुकीचं ठरेल. त्यामध्ये अनेक इतर फॅक्टर्स होते. किती नगरसेवक भारतीय जनता पक्षाने त्यावेळी आयात करून घेतले होते, आपण त्याची एकदा आकडेवारी काढा. या आकडेवारीमध्ये एकूण आलेल्या उमेदवारांमध्ये, भारतीय जनता पक्षाच्या एकूण निवडून आलेल्या उमेदवारांमध्ये मूळ भारतीय जनता पक्षाचे किती आहेत याची आपण एकदा मला आकडेवारी द्या.
तर ही मांडणी तुम्ही म्हणताय, ही मांडणीला तर्क राहील. अदरवाईज ही फक्त सरधोपट मांडणी आहे. त्याच्यामधल्या इतर जे फॅक्टर्स आहेत, इतर जे लेयर्स आहेत, याचा आपण नाही विचारात घेतो. सर संपूर्ण महाराष्ट्रभर जर आपण पाहिलं तर बीजेपी आघाडीवर नगरपालिकेच्या निवडणुका झाल्या याच्यामध्ये तर काही ठिकाणी ईव्हीएम मशीनचे घोटाळे वगैरे असं बोललं जाते. काय वाटतं तुम्हाला ईव्हीएम मशीनचा घोटाळा असू शकतो? हे बघ, याविषयी अनेकांनी शंका व्यक्त केली, पण जोपर्यंत ती गोष्ट सिद्ध करता येत नाही, तोपर्यंत संविधानिक पदावर असताना ठामपणे याविषयी भूमिका मांडणं योग्य ठरणार नाही. मी स्वतः संविधानिक पदावर आहे, त्यामुळे मी तुम्हाला म्हणतो की जोपर्यंत याचा पुरावा समोर येतो, आपणही जर माझं संसदेतलं भाषण पाहिलं असेल तर संसदेतल्या भाषणात मी देशाच्या संसदेत हीच मागणी केली आहे की तुम्ही दोन्ही पर्याय ठेवा ना, की ज्यांना बॅलेटवर मतदान द्यायचे त्यांनी बॅलेटवर करू द्या, ज्यांना ईव्हीएमवर विश्वास असेल त्यांनी ईव्हीएमवर करू द्या. जर लोकशाहीमध्ये हे दोन्ही अधिकार आपण मान्य करू, ही आम्ही मागणी केली. आता सरकार काय ती मागणी मान्य करतं ते बघायला पाहिजे. तुमच्या मनात त्याबाबत काही शंका आहे का? काय? ईव्हीएमच्या बाबत समजा ईव्हीएमचा दुरुपयोग होतो. हे बघा, वैयक्तिक या संदर्भाविषयी माझं म्हणणं वेगळं काही जरी असलं तरी सुद्धा जर एखाद्या गोष्टीविषयी शंका घेतली तर त्याचा पर्याय देता आला पाहिजे ना. जसं मगाशी तुम्ही नोटाचा उल्लेख केला, नोटा हा पर्याय आहे ना, की मला जर उमेदवार मान्य नसतील तर मी नोटाला मतदान करेल, हा पर्याय आहे. त्याच पद्धतीनं जर या देशात जसं मला एक अधिकार आहे मताचा, तसाच अगदी सर्वसामान्य प्रत्येक नागरिकाला देशातल्या एकाच मताचा अधिकार आहे. मग त्याचंही मत तेवढंच महत्त्वाचं आहे. त्याचं जर मत असेल मला ईव्हीएमवर मान्य नाही तर त्याला पर्याय दिला गेला पाहिजे, या मताचा मी आहे. तर बघ, जे आपले जे नगरसेवक जे पराभूत झालेले आहेत आपल्या पक्षाचे, ते सातत्याने तेच शंका उपस्थित करतात काहीतरी झोल आहे. ठीक आहे, तुम्ही संविधानिक पदावर तुम्ही थेट बोलू शकत नाही, पण तुमच्याही मनामध्ये शंका आहे का? हा सरळ प्रश्न आहे, आपण त्याचं थेट उत्तर द्यावं. त्याचं थेट उत्तर हेच आहे की कुठल्याही विषयावर जेव्हा शंका उपस्थित केली जाते तेव्हा त्याचा पर्याय दिला गेला पाहिजे. मी देशाच्या संसदेत मांडली आहे ना ही भूमिका, की जिथे शक्य ज्यांना मान्य आहे त्यांनी ईव्हीएमवर मतदान करावं, ज्यांना मान्य नाही त्यांना बॅलेट पेपरचा पर्याय उपलब्ध करून द्यावा. ही सरकारची जबाबदारी, ही निवडणूक आयोगाची जबाबदारी आहे. पेपरमधून ज्या बातम्या येतात की निवडणूक आयोग सुद्धा फक्त बीजेपीच ऐकते वगैरे, याबाबत तुमची काय भूमिका, तुम्ही काय सांगा? हां, निवडणूक आयोगाची जी भूमिका आहे, निवडणूक आयोग हे पेपरचं स्टेटमेंट आहे की कुणीतरी केलेले आरोप छापले जातात. म्हणजे मी तुम्हाला तेच म्हणतो की हे जेव्हा आरोप छापले जातात तेव्हा त्या लोकांना काहीतरी वाटलं असेल. ज्यांनी आरोप केले त्या प्रत्येकाशी मी बोललेलो नाहीये. त्यामुळे जर एखाद्या वर्तमानपत्राच्या संपादकीयमध्ये हे म्हणणं असेल तर त्यावर मी भाष्य करू शकेन. कोणीतरी आरोप केल्याची बातमी असेल तर त्या बातमीवर मला मतमोजणी झाली हे ती मशीन करणं. त्याच गाडीमध्ये नेली पाहिजे, पण ती खाजगी टॅक्सीमध्ये नेली पाहिजे. हे या दाखवलं- अनेक गोष्टी ज्या समोर येतात ना, हे दाखवलं. यासाठीची एक फ्रेमवर्क आहे. तर यासाठीच्या फ्रेमवर्कला त्या ठिकाणी आपल्याला तक्रार नोंदवता येते. त्या तक्रारींचं काय झालं याचा आपण पाठपुरावा करणं जास्त गरजेचं आहे, केवळ प्रतिक्रिया विचारण्यापेक्षा. मी माझी आपल्याला विनंती तीच आहे की जी मीडियाकडे एक फार मोठी ताकद आहे, ते मीडियाने केवळ प्रतिक्रिया विचारण्यापेक्षा यामधला नेमका फॉलोअप काय घडला, तिथे तक्रार झाली का, त्या तक्रारीचं पुढे काय झालं हे जर आपण सांगितलं तर आपण सगळे मिळून लोकशाहीची प्रक्रिया बळकट करू शकू. सर, अजितदादा तर सत्तेत सहभागी आहे आणि तुम्ही इकडे युती केलेली आहे. बीजेपी सोबत जायचं नाही हा आपला पहिल्यापासून होतं, परंतु आता एकीकडं अजितदादा सत्तेत पण असतात, एकीकडे विरोधात शरद पवार गटाला सोबत घेऊन युती करून निवडणुका लढवतात. मग जनतेने काय समजायचं? इथं बीजेपीची आघाडी नाही ना. आत्ताची निवडणूक आम्ही ज्या निवडणुकीत आघाडी केलेली आहे या निवडणुकीमध्ये भारतीय जनता पक्ष आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांची युती नाही आहे. नाही, पण आता राज्यामध्ये सत्तेत तर आम्ही आघाडी कुठल्या निवडणुकीसाठी केली आहे? जिल्हा परिषद जिल्हा परिषदेत भारतीय जनता पक्षाबरोबर युतीत कुठला पक्ष आहे? सांगा ना, कुठला पक्ष आहे? तुम्ही पत्रकार आहे, तुम्हाला कल्पना पाहिजे. परवा मुंबईत पुण्यात बैठक झाली. पुण्यात बैठक होऊन पुणे जिल्हा परिषदेची भूमिका मांडली गेली. भारतीय जनता पक्षाबरोबर कुठला पक्ष आहे? शिवसेना शिंदे गट आहे, हे जाहीर आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा भारतीय जनता पक्षाबरोबर जिल्हा परिषदेत आहे का? मग आम्ही जी आघाडी केलेली आहे, एकत्र निवडणूक लढवायचं ठरवलं ते पुणे जिल्हा परिषद आणि पंचायत समितीची ठरवलेली आहे. So, हा प्रश्न येतच नाही. तेवढंच पुरतंय काय? मी पुन्हा तुम्हाला सांगतो, जर घोषणा ही 12 जिल्हा परिषदांपुरती झालेली आहे तर आम्ही त्याच विषयी बोलणार ना. तर पावले साहेब, आता माऊली खंडागळे तुमच्या सोबत नाही, आता शिवसेना ही सोबत आहे, त्यांच्या संलग्न संघटना सोबत आहेत का, आणि त्यांची जागांची किती ऑफर आहे शिवसेनेची? मी तुम्हाला तेच म्हणाला, जागांची ऑफर ही प्रत्येक पक्षाची वेगळी आहे. त्यानुसार त्याचं फायनल आम्ही आज रात्रीपर्यंत किंवा उद्या सकाळपर्यंत फायनल त्याच्यावर हे झाला की त्याची तुम्हाला माहिती मिळेल. कालच्या बैठकीमध्ये शिवसेनेच्या जागांची जास्त मागणी होती, प्रामुख्याने बोरीगट पाहिजे,
सावरगाव गट पाहिजे अशी त्यांनी 4 गट मागणी केली होती. तुम्ही ते नाकारलं म्हणून ते बैठकीतून उठून गेले अशी सर माहिती आहे. नाकारलं असं तुमचं माहिती अर्ध सत्य आहे असं म्हणावं लागेल. सत्य काय आहे? कारण 100% कारण त्यांनी ही मागणी करणं हे स्वाभाविक आहे. कारण प्रत्येक पक्षाचं हे गोष्ट की जास्तीत जास्त कार्यकर्त्यांना न्याय मिळावा. यामध्ये कुठल्या गोष्टी पॉसिबल आहेत, कुठल्या गोष्टी पॉसिबल आहेत याच्यावर चर्चा सुरू आहे. तेच मी आपल्याला म्हणालं. त्यांनी जी एक मागणी केलेली त्याच्यावर चर्चा सुरू आहेत आणि ही चर्चा अंतिम आज उद्यापर्यंत होऊन जाईल. मामले साहेब तुमच्या संलग्न संघटना तुमच्या सोबत आहेत बाकीच्या महिला आघाडी किंवा युवा सेना वगैरे सगळे आहेत ना, सगळं बरोबर आहे आमच्या. काही जागांवर एकमत नाही झालं तर मैत्रीतून लढत होणार का? ती चर्चा करून तीच चर्चा आमची सुरू आहे. नाही झालं तर हां, पण ते होणार नाही असं शक्यतो वाटत नाही आहे. नाही झालं तर शेवटी कार्यकर्त्यांना लढण्यासाठी तो पर्याय देण्याचाही आम्ही विचार करू. परंतु यामध्ये पुन्हा मी जसं म्हणतो, यामध्ये नुकसान होणार नाही. आघाडी म्हणूनही नुकसान होणार नाही याची काळजी घ्यावी लागेल. सर, आंबेगावमध्ये जे शरद पवार गटाचे जे कार्यकर्ते आहेत तर ते युतीला विरोध करताय का? नाही, तो तिथला त्यांचा वैयक्तिक प्रश्न आहे. खूपदा कसं होतं की काही वेळा युती आघाडी होते तेव्हा विरोध केला जातो. तेव्हा एक गोष्ट कायम लक्षात ठेवावी लागते की वैयक्तिक आवडीनिवडीपेक्षा किंवा वैयक्तिक महत्त्वाकांक्षेच्या पलीकडे जाऊन कधी-कधी व्यापक पक्षहित हे डोक्यात ठेवावं लागतं. त्या दृष्टिकोनातून जेव्हा तुम्ही लार्जर याच्यावर विचार करता तेव्हा तो करावा लागतो. आंबेगावमध्ये हा पॅचअप करण्याचा आम्ही प्रयत्न केला, परंतु आंबेगावमध्ये तसा तो पॅचअप करण्याची मानसिकता नाही आणि त्यामुळे ती वेगळी आघाडी करून आंबेगाव विधानसभा मतदारसंघापुरतं ते लढतात. हे दोन्ही गटातून एकत्र यायची मानसिकता नाही का? फक्त देवदत्त निकम किंवा त्यांचे समर्थक? हे बघा, कुणाला एकाला असं म्हणता येत नाही कारण टाळी एका हाताने वाजत नाही. त्यामुळे फक्त एकाच कडून असं झालं असं म्हणून चालणार नाही. पण हा डायलॉग जो आम्हाला नॅव्हिगेट करणं जे शक्य व्हायला पाहिजे होतं ते तसं नाही झालं ही वस्तुस्थिती. त्यामुळे ते वेगळे लढतात. तुमच्या पक्ष वगैरे काही कारवाई करेल सर? समजा ही युतीचं समजा 12 जिल्ह्यामध्ये ठरलेलं आहे आणि जर तसं पक्षाचं ऐकत नसेल तर आपला पक्ष कारवाई निवडणुकीनंतर प्रदेशाध्यक्ष या संदर्भात निर्णय घेतील. सर, शिरूरचे माजी आमदार आपल्या कार्यालयात काल आले होते. तुमची अनेक वेळ चर्चा झाली. नक्की काय झालं, काय ठरलं? ते नाराज आहेत का? नाही. शिरूर हवेली विधानसभा मतदारसंघामध्ये पुन्हा याच पद्धतीने अलायन्स करत असताना, याच पद्धतीने सोबत एकत्र निवडणूक लढवत असताना कुठल्या कार्यकर्त्यांच्या जागांवर आपल्याला आग्रही राहायचं या संदर्भात आमच्या दोघांची चर्चा झाली. त्या संदर्भात रात्री अजितदादांकडेही आम्ही पुन्हा एकत्र होतो. त्यावेळी अजितदादांबरोबरही आमची याविषयी चर्चा झाली आणि मी आशावादी आहे की शिरूर हवेलीचा प्रश्न हा स्मूथली मार्गी लागेल. तुमच्या कार्यालयात आता जे संभाव्य उमेदवार आहेत प्रियंका शेळके किंवा मित्री आलेले आहेत, आम्ही गृहीत धरायचं का हे उमेदवार आहेत? माझ्याकडे सगळेच उमेदवार येतात. आता ते तर याच्यात आहेत. माझ्याकडे सगळेच उमेदवार येत राहतात. त्यामुळे माझी आपल्याला विनंती आहे, हॅव सम पेशन्स. जेमतेम 1-1.5 दिवसाचा विषय आहे. 1-1.5 दिवसात तुम्हाला यादीच देतो ना. खासदार साहेब, निवडणूक सोडून दुसरा प्रश्न विचारतो. जी. रेल्वेच्या संदर्भात अधिवेशनामध्ये तुम्ही प्रश्न मांडला होता. शिर्डी मार्गे रेल्वे जाते, त्या संदर्भात नक्की भूमिका काय आहे? अतुल शेट्टी पण त्या संदर्भात भूमिका स्पष्ट केली होती की या मार्गेच व्हावी. यामध्ये आपण वारंवार जर पाठपुरावा बघितला असेल तर आपल्या भागातूनच पुणे नाशिक रेल्वे जावी ही आमची आग्रही मागणी आहे. या आग्रही मागणीमध्ये माननीय रेल्वे मंत्र्यांचं जे उत्तर होतं ते काहीसं वेगळं उत्तर आलं. ते वेगळं उत्तर आल्यानंतर मी पुन्हा रेल्वे मंत्र्यांची 2दा भेट घेतली. त्यातही त्यांचा फायनल DPR जो त्यांचा एक अलाइनमेंट आहे, या अलाइनमेंटविषयी अजून थोडी साशंकता आहे. ती अलाइनमेंट जर झाली नाही तर डेफिनेटली पुन्हा आपल्या ज्या शक्यता आहेत या जास्त पुनरुज्जीवित होतात. यामध्ये माननीय रेल्वे मंत्र्यांनी जो महत्त्वाचा मुद्दा सांगितला तो GMRTचा मुद्दा सांगितला की GMRTने डिपार्टमेंट ऑफ ॲटॉमिक एनर्जीला, म्हणजे मी आपल्याला हवं तर ते जे उत्तर आहे संसदेतलं मंत्रालयाचं ते उत्तरही आपल्या सगळ्यांसाठी उपलब्ध करून देऊ शकेल की GMRTमध्ये एकूण 29 देशांचा स्टेक आहे आणि आत्ता एकीकडे टॅरिफ वॉर आहे, दुसरीकडे मध्य आशियामध्ये थोडंसं तणावाचं वातावरण आहे. या सगळ्या पार्श्वभूमीवर 29 देशांना दुखावणं हा विचार केंद्र सरकारला करावा लागतो असं त्यांचं म्हणणं आहे आणि त्यामुळं याच्यावर पर्याय काय? कारण GMRTने डिपार्टमेंट ऑफ ॲटॉमिक एनर्जीला कळवलं, डिपार्टमेंट ऑफ ॲटॉमिक एनर्जीनं रेल्वेला कळवलं की आम्हाला पेंटोग्राफच्या फ्रिक्शनचा आणि रेडिओ सिग्नलिंगचा या दोन्हीला त्रास होईल. म्हणून संसदेमध्ये मी 15 जागचं उदाहरण दिलं, ज्या 15 जागी रेडिओ टेलिस्कोप आणि रेल्वे हे दोन्ही एकत्र आहेत. तर त्या संदर्भामध्ये रेल्वे मंत्र्यांनी आश्वासन दिले की याच्यावरही काय तोडगा निघू शकतो आम्ही विचार करतो आणि त्यानंतर त्याच्यावर आपल्याला त्यांचं उत्तर मिळेल. पण आम्ही आग्रही आहोत रेल्वे याच भागातून झाली पाहिजे यासाठी.